सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला गेलेले पाहायला काही मुंबई पुरुषांचे अकाउंट आहेत आणि काही एकाच घरातल्या 4-4 महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, मग त्यांना लाभ तो मिळणार। एक डेटा आहे जो माहिती व तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी। लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या 14व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तुम्ही देखील वाट पाहत असाल। तुमचा 14वा हप्ता मग नेमका कधी भेटणार आहे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, कारण की आत्ताच तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता जो आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला गेला, जो की रक्षाबंधनाच्या निमित्ताने देण्यात आलेला होता। तर बहिणींना ऑगस्टचे 1500 रुपये कधी भेटणार त्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे। तुम्ही 14व्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा। बघा, ऑगस्ट महिना संपलेला आहे जवळपास या ठिकाणी, तरी देखील अजून याची घोषणा झालेली नाही। मग हे पैसे नेमके कधी येऊ शकतात? तर बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर बघितलं 27 ऑगस्ट रोजी गणरायांचं आगमन झालेलं आहे। तर महिलांच्या लाडक्या गौरी 31 ऑगस्ट रोजी या ठिकाणी येणार आहेत। तर 25 ऑगस्टला देखील हरितालिका व्रत होता, त्यामुळे या महिन्यात जवळपास 3 सण या ठिकाणी येत होते, तरी देखील या सणाच्या निमित्ताने कुठलीही घोषणा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची झालेली नाही। महिलांना या सणांसाठी पैशाची गरज भासणार आहे, त्यामुळे लाभार्थी महिला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट मात्र बघतायत। तुम्ही देखील याची वाट पाहून असाल तर मग नेमके हे पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात? तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना आत्ताच भेटलेला होता, मात्र जुलैचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे। ऑगस्ट महिना संपायला अवघे या ठिकाणी एकच दिवस, आजचा दिवस बाकी आहे, त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहतायत। आज या ठिकाणी पैसे आलेले नाहीत, सकाळपासून कालही आलेले नाहीत, त्याच्या अगोदरही आलेले नाहीत ऑगस्ट महिन्याचे पैसे। त्याच्यामुळं आता या ठिकाणी जवळपास हा हप्ता देखील लेट झालेला आहे। आत्ता जवळपास 4 ते 5 हा 5वा जवळपास हप्ता सलगपणे लेट होताना दिसतोय, जसं की एप्रिल महिन्यापासून हे हप्ते लेट होताना दिसत आहेत। एप्रिलचा हप्ता मेमध्ये भेटला गेला, मेच्या पहिल्या आठवड्यात, आणि मेचा हप्ता जूनच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला, आणि जूनचा हप्ता जो आहे या ठिकाणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिला, आणि जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला ह्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटलेला होता। तर अशा पद्धतीने सलगपणे हे हप्ते लेट होताना दिसत आहेत। लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट बघतायत, मात्र ते पैसे जमा होताना दिसत नाहीत। त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स करणं देखील गरजेचं आहे, जेणेकरून या ठिकाणी लाडक्या बहिणींना अशी पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही। तुम्हालाही वाटतं का 1 तारीख फिक्स केल्यास या ठिकाणी खूप मदत होईल, जेणेकरून लाडक्या बहिणी पूर्ण महिनाभर वाट पाहत बसणार नाहीत आणि त्यांची जी अनेक कामे खोळंबून पडलेली असतात ती पूर्ण होत राहतील, त्यांना आर्थिक मदत भेटत राहील। तर बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक सण येत होते, परंतु या सणाच्या निमित्तानं कुठलीही अजून घोषणा झालेली नाही। ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी जुलै महिन्याचा हप्ता दिला, रक्षाबंधनाचा सणही ऑगस्ट महिन्यामध्ये येत होता, त्याच्या निमित्तानं जुलैचा हप्ता दिला गेला, जो की ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होता। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे कधी टाकणार सरकार याकडे सर्वांचं लक्ष आहे। तर कधीपर्यंत पैसे येऊ शकत? बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विट करत लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यापूर्वी माहिती जी आहे ती प्रत्येक महिन्याला देत असतात, मात्र ऑगस्ट महिन्याची अजून त्यांनी माहिती दिलेली नाही। त्यानंतर हा हप्ता दिला जातो, किंवा या ठिकाणी सरकारचे जवळपास 2 ते 3 GR येत असतात पैसे वाटप करण्यासंदर्भातले, ते GR देखील अजून आलेले नाही। त्याच्यामुळे प्रोसेस अजून देखील चालूच आहे, ती कंप्लीट झालेली नाही। जशी ही प्रोसेस कंप्लीट होणार आहे तसे तुमचे मग ऑगस्ट महिन्याचे पैसे जे आहेत तुम्हाला भेटू शकतात। तर बघा, जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता, त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पुढे देखील बघूयात। गेल्या महिन्यात बघा, ट्विटवरती एका पोस्टमध्ये स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी म्हटलेलं होतं की माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने त्यांना जो आकडेवारीचा हवाला देऊन दावा केला होता की सुमारे 26.34 लाख व्यक्ती अपात्र असूनही योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवत आहेत। त्यांनी सांगितले की असे आढळून आले आहे की लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते, काही कुटुंबांमध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी होते आणि काही प्रकारामध्ये पुरुषांनी योजनेसाठी अर्ज केला होता। आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार जून 2025 पासून या व्यक्तींना मिळणारे फायदे थांबवण्यात आलेले आहेत, असे त्यांनी या ठिकाणी म्हटलं होतं। तर या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मात्र भेटणार नाही, कारण की बघा,
आत्तापर्यंत या ठिकाणी जून महिन्यापासून त्यांचा लाभ जो आहे जून आणि जुलैचा त्यांना भेटलेला नाही. मग ऑगस्ट महिन्याचं देखील या ठिकाणी अजून त्याची घोषणा झालेली नाही. मात्र पडताळणी जर चालू असेल आणि ती पूर्ण झाली या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्या देण्याच्या अगोदर, तर मग तुम्हाला या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींचे पैसे 26 लाख लाडक्या बहिणींचे पैसे जे स्थगित करण्यात आलेले होते जून महिन्यापासूनचे, ते मात्र वाटप मग होऊ शकतात. कारण की स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनीच या ठिकाणी सांगितलेलं होतं की पडताळणी अंती ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्यापासून पैसे बंद केलेले आहेत त्यांच्या पडताळणीमध्ये ते अजून जर पात्र ठरल्या तर त्यांना या ठिकाणी पुन्हा त्यांचा लाभ जो आहे सरकारमार्फत सुरू केला जाणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांची पडताळणी जी आहे आता सुरू देखील झालेली आहे. त्याच्याबद्दल त्यांनी ट्विट देखील करून सांगितले, त्याची माहिती देखील आपण पुढं बघणार आहोत. तर बघा, आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमचा 14वा हप्ता जो की ऑगस्ट महिन्याचा हप्ता, तर तो सर्वांना भेटणार आहे ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत. ज्याच्यामध्ये बघा लाडकी बहीण योजना ज्या निकष आहेत, ज्याच्यामध्ये वय तुमचे 21 ते 5 वर्ष पाहिजे, लाडकी बहीण योजनेचे उत्पन्न जे आहे 2.5 लाख असायला हवं, त्याच्या आतमध्ये योजनेचे लाभार्थी सरकारी कर्मचारी नसावेत, त्यासोबत कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावं, त्यासोबत एका कुटुंबामध्ये या ठिकाणी 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला नसावा, तुम्ही आयकरदाते नसावेत. अशा पद्धतीचे जे अटी आणि शर्ती आहेत त्याच्या तुम्ही जर पूर्ण करतायत तर त्या सर्वांचा लाभ जो आहे कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. परंतु प्रत्येक महिन्यामध्ये मात्र पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे आणि त्यानुसार पात्र अपात्र ठरवून ज्या खरोखर गरीब लाडक्या बहिणी आहेत, ज्यांना खरोखर आर्थिक मदतीची आवश्यकता आहे, अशाच लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ जो आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. हा सरकारचा प्रयत्न आहे असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे. तर बघा, आता लाखो लाडक्या बहिणींचे जे या ठिकाणी नजरा लागलेले आहेत, लक्ष लागलेले आहे ते म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यावरती. कारण की घरगुती जबाबदारी आहेत, सणासुदीचे दिवस आहेत, शाळा कॉलेजचा खर्च आहे, तर 14वा हप्ता लवकर मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. तुमची देखील अपेक्षा असेल, तुमचे देखील याच्यामध्ये भरपूर सारी कामं होत असतील, तुम्हालाही वाटतं का लवकर हा हप्ता भेटावा. कारण की बघा, याची संभाव्य तारीख आपण पाहणार आहोत. बघा, अधिकृत अजून कुठलीही घोषणा झालेली नसली तरी या ठिकाणी माहितीनुसार सप्टेंबर 2025च्या मध्यावरती किंवा सप्टेंबर 2025च्या या ठिकाणी पहिल्या आठवड्यामध्ये तुमचा 14वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. कारण की हे कशावरनं सांगतोय, मागील हप्ते भेटल्याच्या अनुभवावरनं. मागील हप्ते जर आपण बघितलं, एप्रिलचा हप्ता तुम्हाला मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला, मेचा हप्ता तुम्हाला जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिला, जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि जुलैचा हप्ता तुम्हाला या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला. त्याच्यामुळे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील मग आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये भेटण्याची खूप दाट शक्यता आहे. मागचे जे हप्ते भेटत आले त्याच्यावरून सांगतोय, याची प्रक्रिया जी आहे याच्याबद्दल आपल्याला सोमवारी देखील माहिती भेटू शकते. त्याच्याबद्दल जसं महिला आणि बालविकास मंत्री माहिती देतील ट्विट करून, तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की अजून शेअर केली जाईल. तर बघा, ही महत्त्वाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्याबद्दल बघा, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ज्या 26 लाख लाडक्या बहिणीच्या आहेत, 26.34 लाख लाडक्या बहिणींचं जे या ठिकाणी जून महिन्यापासूनचा लाभ स्थगित करण्यात आलेला होता, त्यांच्याबद्दल ट्विट करून सांगितलेलं आहे त्यांनी की 26 लाख लाभार्थींचा जो डेटा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील, तो प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी एकत्रित डेटा आहे. त्यानुसार हा डेटा आता महिला आणि बालविकास जो आहे या ठिकाणी लाभार्थ्यांची प्राथमिक संबंधित माहिती जी आहे जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी, फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी, म्हणजेच या ठिकाणी तुमच्या घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे ती उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावरती सुरू आहे. छाननीअंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे. तर बघा, जो डेटा या ठिकाणी 26 लाखाचा भेटलेला होता तो डेटा आता प्रत्येक जिल्ह्यानुसार पडताळणीसाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे पडताळणी ही देखील चालू झालेली आहे. तर याचं एक मुख्य कारण असू शकतं ह्या पडताळणीचं, 26 लाखाचा जो डेटा आहे याची पडताळणी चालू आहे, म्हणजे याच्यामध्ये कोण पात्र ठरतंय का त्यासाठी देखील ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुमचा थांबवलेला असू शकतो. मग ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर देखील तुम्हाला ऑगस्टचा हप्ता भेटू शकतो. कारण की या पडताळणीमध्ये 26 लाखापैकी जे लाडक्या बहिणी पात्र ठरतील मग त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील या ठिकाणी देण्यासाठी या ठिकाणी तुमचा हप्ता जो आहे तो लेट झालेला असू शकतो. आता याच्याबद्दल जशी पडताळणी पूर्ण होईल किंवा ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची जशी घोषणा होईल अजून तशी तुम्हाला वेगळी माहिती दिली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.